नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी वर्गाच्या या एका नवीन आणि एकदम धमाकेदार विश्लेषण सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण काय बघणार आहोत तर महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातलं इतिहासाची साधने हे प्रकरण. अगदी बरोबर. आणि मित्रांनो, आजचा आपलं बघण्याचा दृष्टिकोन एकदम सायंटिफिक म्हणजेच वैज्ञानिक असणार आहे बरं का. कारण इतिहास म्हणजे फक्त जुन्या राजा महाराजांच्या गोष्टी नाहीत, तर तो पुराव्यांवर आधारित असलेलं एक विज्ञान आहे. आणि महाटेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर हे सेशन खूपच जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग या रंजक प्रवासाला लगेच सुरुवात करूया. पण पुढे जाण्याआधी तुमच्यासाठी एक एकदम सोपा प्रश्न. पुण्यातील गांधी स्मारक नेमकं कुठे आहे? तुम्हाला माहिती असेलच तर पटकन तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया तुमच्यापैकी किती जणांचा अभ्यास एकदम पक्का आहे. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, या पूर्ण सत्राच्या महत्त्वाच्या PDF नोट्स आणि तुमच्या सरावासाठी क्विजच्या लिंक्स आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्या नक्की चेक करा. सोबतच मराठी वर्गाच्या विशेष आणि सखोल तयारीसाठी जे आपले 59 रुपये आणि 119 रुपयांचे मेंबरशिप प्लॅन्स आहेत ते सुद्धा नक्की तपासा. चला आता आपल्या मुख्य टॉपिककडे वळूया. आता मला सांगा, इतिहासकार भूतकाळात कसे डोकावतात? म्हणजे जसे आपले शास्त्रज्ञ सत्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे भौतिक पुरावे आणि डेटा वापरतात ना, अगदी तसंच इतिहासकार आधुनिक भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी भौतिक, लिखित, मौखिक आणि दृकश्राव्य साधनांचा वापर करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे सगळे आपले सायंटिफिक एव्हिडन्स आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासाची ही जी साधने आहेत ना, ती प्राचीन आणि मध्ययुगीन काळापेक्षा खूप वेगळी आणि प्रगत आहेत. ती बऱ्याच अंशी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. चला तर मग या वैज्ञानिक पुराव्यांचा पहिला प्रकार बघूया, भौतिक साधने, ज्यामध्ये इमारती, पुतळे आणि स्मारके यांचा समावेश होतो. आता हा फोटो बघा, आगा खान पॅलेस, पुणे. सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता ना, त्याचं हेच ते अचूक उत्तर आहे. ज्यांनी कमेंटमध्ये हे उत्तर दिलं त्यांचं खरंच खूप खूप अभिनंदन. हे एक असं थेट भौतिक साधन आहे जिथे आजही आपल्याला महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू आणि कागदपत्रे पाहायला मिळतात. एकदम बरोबर. आणि मित्रांनो, याच संदर्भात पाठ्यपुस्तकात आणखी एका महत्त्वाच्या वास्तूचा उल्लेख आहे, तो म्हणजे अंदमानमधील सेल्युलर जेल. तिथे गेल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी आपल्याला थेट आणि ठोस भौतिक पुरावे मिळतात. लक्षात ठेवा, महाटेटच्या परीक्षेत अशा महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंवर थेट प्रश्न विचारले जातातच. आता थोडं पुढे जाऊया आणि लिखित साधने पाहूया. पत्रव्यवहार, रोजनिशी, वृत्तपत्रे, आत्मचरित्रे आणि फॅक्टरी रेकॉर्ड्स, हे सगळं इतिहासकारांसाठी एखाद्या मजबूत डेटा लॉगसारखं काम करतं. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात ही वृत्तपत्रे म्हणजे फक्त बातम्या देण्याचं काम करत नव्हती बरं का. ती लोकजागृतीची अत्यंत महत्त्वाची साधने होती. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू ही वृत्तपत्रे म्हणजे त्यावेळच्या समाजाचं एक स्पष्ट प्रतिबिंब होती. यातूनच आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे आणि त्यांचे भारतीय समाजावर झालेले परिणाम अचूकपणे समजतात. विद्यार्थी मित्रांनो, ही जी कन्सेप्ट आहे ना, ती VVIP म्हणून मार्क करूनच ठेवा. महाटेटसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. इथे तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र. होय, हे एक अतिशय भक्कम लिखित साधन आहे, ज्याचा वापर सामान्य जनतेला जागृत करण्यासाठी आणि त्यांचं संघटन करण्यासाठी झाला. समाज प्रबोधनासाठी वापरलेले हे वृत्तपत्र म्हणजे त्या काळातील सामाजिक चळवळीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि जिवंत लेखी पुरावा आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रांचा हा कालानुक्रम आपण नीट डोक्यात फिट करून घेऊया. बघा, त्यांनी जानेवारी 1920 मध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरू केलं. पण मग पुढच्या शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडला जावं लागल्यामुळे त्यांनी ते पत्र आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवलं. आणि त्यानंतर एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलं. ही दोन्ही वर्ष नक्की लक्षात ठेवा मित्रांनो. जानेवारी 1920 आणि एप्रिल 1927 महाटेट परीक्षेत यावर अनेकदा थेट प्रश्न आले आहेत. याशिवाय त्यांनी जनता आणि प्रबुद्ध भारत अशी आणखी 2 वृत्तपत्रे सुद्धा चालवली. ही सर्व नावे आणि त्यांची वर्षे तुम्हाला परीक्षेसाठी पाठच करायची आहेत. मित्रांनो, आत्तापर्यंतची ही माहिती आणि आपला हा वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला कसा वाटतोय? जर हे विश्लेषण उपयुक्त वाटत असेल तर या सत्राला आत्ताच लाईक करा. आपल्या मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हे नक्की शेअर करा. आणि हो, इतिहासाच्या सगळ्या प्रकरणांची अशीच परिपूर्ण तयारी करण्यासाठी संपूर्ण हिस्ट्री प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की चेक करा. तसेच नवनवीन अपडेट्स आणि माहितीसाठी आपले व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल्स नक्की जॉईन करा. सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. चला आता आपण आपल्या पुराव्यांच्या अंतिम आणि सगळ्याच रंजक टप्प्याकडे वळूया, मौखिक आणि दृकश्राव्य साधने. आता मौखिक साधने म्हणजे काय
तर लोकगीते, पोवाडे, ओव्या, मेळे, जलसे हे सगळं मौखिक साधनांमध्ये येतं. हे सगळं अलिखित असतं, म्हणजे पिढ्यानपिढ्या एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित झालेलं असतं. उदाहरण द्यायचं तर पोवाडे बघा. ब्रिटिश काळात आणि 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात असे अनेक पोवाडे रचले गेले. या मौखिक साधनांनी लोकांमध्ये प्रेरणा आणि लढण्याची ताकद निर्माण करण्याचं मोठं काम केलं. हे पोवाडे म्हणजे त्या काळातील लोकांच्या भावनांचे जिवंत पुरावेच आहेत. आता आपण एक रिलायबिलिटी चेक करूया, म्हणजेच या पुराव्यांची वैज्ञानिक तपासणी. मध्ययुगीन काळात काढलेल्या चित्रांपेक्षा आधुनिक काळातली छायाचित्रे म्हणजेच फोटोग्राफ्स हे जास्त विश्वासार्ह का मानली जातात? त्याचं कारण अगदी साधं आहे. प्राचीन किंवा मध्ययुगीन चित्रांमध्ये चित्रकार स्वतःची कल्पकता वापरू शकतो, पण आधुनिक छायाचित्र हे घटना जशी घडली अगदी तशीच कॅप्चर करतं. ती व्यक्ती नेमकी कशी दिसत होती, तिचा पेहराव काय होता, प्रसंग कसा होता, याचा तो एक्झॅक्ट व्हिज्युअल प्रूफ असतो. म्हणूनच तो एक अत्यंत अचूक आणि महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा ठरतो. आता हे स्क्रीनवरचं वर्ष बघा, 1913. हे वर्ष खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. पण का? याचा इतिहासाचा साधनांशी काय संबंध असावा? कारण मित्रांनो, आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वात आगळावेगळा आविष्कार म्हणजे चित्रपट. दादासाहेब फाळके यांनी 1913मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे काय झालं तर दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनिचित्रफिती म्हणजेच डॉक्युमेंटरीज उपलब्ध झाल्या आणि इतिहास जसा घडला अगदी तसा आपल्याला आज डोळ्यांनी पाहता येतोय. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या या विश्लेषणावरून स्वतःची चाचणी घेण्याची. महाटेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काही महत्त्वाचे सराव प्रश्न पाहूया. सगळे तयार आहात ना? तुमचे स्कोर आणि उत्तरे कमेंट बॉक्समध्ये देण्यासाठी रेडी रहा. हा आपला रॅपिड फायर राऊंड आहे. चला, हे 5 थेट प्रश्न आणि त्यांची उत्तरे पटापट पाहूया. प्रश्न पहिला, गांधी स्मारक कुठे आहे? उत्तर, आगा खान पॅलेस, पुणे. प्रश्न दुसरा, स्वातंत्र्यवीर सावरकरांची माहिती देणारा जेल कोणता? उत्तर, सेल्युलर जेल, अंदमान. प्रश्न तिसरा, मूक नायक पाक्षिक कोणत्या वर्षी सुरू झाले? एकदम सोपं, उत्तर आहे 1920. प्रश्न चौथा, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास मानले जाते? उत्तर, दादासाहेब फाळके. आणि प्रश्न 5, आपलं राष्ट्रगीत जनगणमन चे ऑडिओ साधन काय आहे? तर खुद रवींद्रनाथ टागोरांच्या आवाजातील रेकॉर्डिंग हे एक अत्यंत महत्त्वाचं श्राव्य साधन आहे. मला खात्री आहे तुमची सगळी उत्तरे बरोबर आली असतील. आता थोडे लॉजिकल रिझनिंगचे म्हणजे तर्क लावणारे प्रश्न बघूया. प्रश्न 1, अचूक दृश्यात्मक पुराव्यासाठी सर्वोत्तम साधन कोणते? याचं उत्तर आहे छायाचित्रे, कारण ती वस्तुस्थिती जशीच्या तशी समोर ठेवतात. प्रश्न 2, मुंबईच्या नागरी विकासाचा अभ्यास करण्यासाठी कोणतं साधन उपयुक्त ठरेल? याचं उत्तर आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि वास्तुविशारदांनी तयार केलेले मूळ आराखडे म्हणजेच ओरिजिनल मॅप्स. आणि शेवटचा प्रश्न 3, सुभाषचंद्र बोस यांची भाषणे अभ्यासासाठी महत्त्वाची का आहेत? कारण ते प्रायमरी ऑडिओ एव्हिडन्स आहेत. त्यातून आपल्याला त्या काळातल्या नेत्याचा मूळ संदेश, त्यांचे विचार आणि त्यांचा खरा आवाज थेट ऐकायला मिळतो. परीक्षेमध्ये असे विचार करायला लावणारे प्रश्न नक्कीच येऊ शकतात, त्यामुळे तयारी पक्की ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, या माहितीसह आपण आजचं हे सखोल विश्लेषण सत्र इथेच संपवत आहोत. इतिहासाची साधने कशी अगदी एखाद्या वैज्ञानिक पुराव्यांसारखी काम करतात हे आज आपण खूप चांगल्या उदाहरणांसह पाहिलं. नक्कीच हा दृष्टिकोन तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि जाता जाता एक महत्त्वाची सूचना, इफ यू वॉन्ट टू जॉइन आवर प्रीमियम टेलिग्राम चॅनल इन्क्लुडेड डेली यूट्यूब व्हिडिओ, PDF नोट्स, क्विज लिंक्स, ₹89 per month. चेक आउट लिंक इन द डिस्क्रिप्शन. ती लिंक नक्की तपासा आणि आपला हा अभ्यास असाच अखंड सुरू ठेवा. पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणात. धन्यवाद.